नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुका जवळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 वाटी सुका जवळा घेतला आहे। हा जवळा मी पाण्यामध्ये 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे। जवळ्यामध्ये माती असते, रेती असते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित धुवून घ्या। इथे मी 2 वाटी सुक्या जवळ्यासाठी एक लहान जोडी कांद्याची पात घेतली आहे। ही पात मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व ती कापून घेतली आणि जे कांद्याच्या पातला जो कांदा असतो तो असा उभा चिरून घेतला आहे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो असे बारीक चिरून घेतले आहेत। आता फोडणी देऊन घेऊयात। कढई गरम झाली आहे। आता त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल ओतून घेऊयात। अर्धा चमचा मोहरी ॲड करूयात। मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा आपण जिरे ॲड करून घेऊयात। आपण जो कांदा चिरून ठेवला होता तोही याच्यामध्ये ॲड करून घेऊ व त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच हा आपला कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा गेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करूयात। मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। टोमॅटो मऊ झाला आहे। तुम्ही बघू शकता याला मस्त तेलही सुटलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती 1 चमचा ॲड करून घेऊयात। ही पेस्ट फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। पेस्ट फोडणीमध्ये परतून झाली आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणे पावडर ॲड करून घेते। अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊया। 1 चमचा लाल तिखट मसाला ॲड करून घेऊ आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्याचा मसाला ॲड करून घेऊयात। आता हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। गॅस फ्लेम आपल्याला इथे स्लो करायची आहे। मी इथे चिंचेचे 2 लहान तुकडे ॲड केले आहेत। त्याऐवजी तुम्ही कोकमही ॲड करू शकता। आपण जी कांद्याची पात कापून ठेवली होती तीही याच्यामध्ये ॲड करून घेऊया। सुका जवळा जो धुवून ठेवला होता तोही ॲड करून घेऊयात। सुका जवळा आणि कांद्याची पात आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हे सगळं परतून घेऊ। याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत। गॅस फ्लेम इथे मंद करायची आहे। 2 मिनिट झाले आहेत। काय मस्त वास सुटला आहे। कांद्याची पात घातल्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट लागते। याच्यावर थोडी कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा परतून घेऊ। इथे आपला सुका जवळा तयार आहे। प्रत्येक ठिकाणी हा सुका जवळा करण्याची पद्धत वेगवेगळी असते। आज ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।